नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी शिवा आणि तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपण कोणत्याही प्रकारे डाळ तांदूळ न भिजत घालता अगदी मस्त झटपट होणारे जाळीदार अप्पे बनवतोय। तर त्यासाठी त्यासोबतच एक मस्तपैकी जुगाडू चटणी पण बनवतोय। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला कळेल की आज आपण नक्की अप्पे कशापासून बनवतोय। तर त्यासाठी इथे बघा, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 वाटी इतकं तांदळाचं पीठ घेतलं, तांदूळ घेतले, ते स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतले, त्यानंतर ते वाळत घातले आणि मग ते गिरणीतून मी दळून आणले। तर अशा पद्धतीने मी हे घरात तयार केलेलं तांदळाचं पीठ घेतले, तुम्ही हवं तर विकतचं पण घेऊ शकता। आता ज्या वाटीने पीठ घेतलं त्याच वाटीने इथं बघा मी अर्धी वाटी इतका हा रवा वापरते। रवा तुम्ही बारीक जाड कसाही घ्या, फक्त हा रवा कच्चा वापरायचा। आता ज्या वाटीने आपण पीठ घेतली तर त्याच वाटीने मी अर्धी वाटी इतकं दही वापरते। दही वापरायचं नसेल तुम्ही तर 1 लिंबाचा रस किंवा मग 1 वाटी ताक पण वापरू शकता। अर्धी वाटी मी पाणी वापरले आणि आता हे सगळं मिक्सरमधून चांगलंसं बारीक करून घ्यायचं। तर मिक्सरमध्ये घालण्याचा हाच एक हेतू आहे की जे आपण तांदळाचं पीठ आणि रवा जर पटकन मिक्स करायला जाऊ तर त्याच्या बऱ्याच वेळा गाठी किंवा गुठळ्या बनतात, तसं होऊ नये आणि अगदी पटापट ही रेसिपी व्हावी म्हणून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलं। अगदी मस्तपैकी छान असं एकसारखं स्मूथ असं हे बॅटर तयार झालेलं आहे। आता हे बॅटर आपण एका मोठ्या भांड्यामध्ये किंवा मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया। तुम्ही बघू शकता अगदी छानपैकी स्मूथ आणि अगदी एकसारखं हे जे बॅटर आहे ते तयार झाले। कोणत्याही प्रकारच्या गाठी किंवा गुठळ्या देखील तयार न जाता हे अगदी मस्तपैकी पीठ तयार होते। डाळ भिजत घाला, तांदूळ भिजत घाला, पुन्हा ते वाटा, अशी अजिबात कोणतीही झंझट न करता इन्स्टंट तुम्ही ही रेसिपी नक्कीच बनवू शकता। आता यामध्ये आपण काही पदार्थ ऍड करणार आहोत। तर त्यामध्ये सुरुवातीला बघा मी बारीक चिरून घेतलेला कांदा, बारीक चिरून किंवा बारीक खिसून घेतलेलं मी गाजर वापरले, भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, त्यानंतर पाव इंच खिसून घेतलेलं मी आलं वापरले। चवीनुसार आता आपण याच्यामध्ये मीठ घालूयात आणि हे सगळे जिन्नस चांगलेसे मिक्स करून घ्यायचे। जर तुमच्याकडे ह्यातलं खिसून घेतलेलं गाजर वगैरे काही नसेल, तुम्ही फक्त कांदा कोथिंबीर वापरून देखील ही रेसिपी बनवू शकता। किंवा जर तुमची मुलं कोणत्या भाज्या खात नसतील आणि तुम्हाला जर त्यांना त्या खाऊ घालायच्या असतील तर तुम्ही त्या नक्की त्यामध्ये बारीक चिरून देखील घालू शकता, जेणेकरून रेसिपी आणखीन जास्त हेल्दी बनेल। तर बघा हे अगदी छानपैकी असं मी मिक्स करून घेतलेलं आहे। बॅटर पण अगदी मस्त कलरफुल आणि तितकंच मस्त पण दिसतंय। आता ह्यामध्ये आपण रवा वापरलेला आहे आणि रवा जो आहे तो चांगला फर्मेंट झाला पाहिजे किंवा चांगला फुलला गेला पाहिजे, त्यामुळे ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण 10 ते 15 मिनिटं हे असंच साईडला ठेवूयात, तोपर्यंत चटणी बनवूयात। त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा इथं मी पाव वाटी इतकं सुकं बारीक चिरून घेतलेलं खोबरं वापरलं, पाव वाटी याच्यामध्ये मी फुटाण्याची डाळ किंवा भाजकी डाळ वापरली, त्यानंतर चवीसाठी किंवा तिखटासाठी इथं मी 2 हिरव्या मिरच्या वापरले। लहान मुलं खाणार असतील तर थोडंसं प्रमाण कमी करू शकता। त्यानंतर 5 ते 6 लसूण पाकळ्या वापरले आणि अर्धा इंच आल्याचे मी बारीक काप वापरले। त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर घालूयात। कोथिंबीरीमुळे आपल्या चटणीला मस्तपैकी छान असा हिरवागार रंग येतो। चवीनुसार मीठ वापरले, पाव चमचा आपण यामध्ये साखर घालूयात आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपण ही चटणी बारीक अशी वाटून घेणार आहोत। बऱ्याच वेळा आपल्याकडे ओलं खोबरं वगैरे नसतं, त्यावेळी काय बनवायचा हा प्रश्न पडतो। मग चटणी म्हणून तुम्ही ही जुगाडू चटणी नक्कीच बनवू शकता। तुमच्याकडे जर फुटाण्याची डाळ नसेल तुम्ही त्याऐवजी शेंगदाणे पण वापरू शकता। तर अगदी मस्त बघा छानपैकी ही चटणी तयार झालेली आहे। तर आता ही चटणी एका बाउलमध्ये काढून घेतली। वरून आता आपण फोडणी देऊयात। त्यासाठी फोडणी पात्रामध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, 4 ते 5 कढीपत्त्याची पानं मी बारीक अशी चिरून वापरली आणि ती मस्तपैकी गरमागरम जी काही फोडणी आहे ती आपल्या चटणीवरती घालून घ्यायची। अगदी मस्त चवीला छान लागणारी आणि झटपट होणारी मस्त अशी आपली ही जुगाडू चटणी तयार आहे। तुम्ही ही चटणी इडली, उत्तापा, डोसे, वडे कशासोबतही सर्व करू शकता। ऑल इन वन अशी ही आपली जी चटणी आहे ती तयार झालेली आहे आणि अगदी छान पण लागते। तर ही चटणी पण तयार झाली, तोपर्यंत 10 ते 15 मिनिटं पण झालेली आहेत। आता आपण मगाचं जे बॅटर होतं ते देखील चेक करून घेऊयात। मगाशी जेव्हा आपण बॅटर तयार केलं तेव्हा थोडंसं ते पातळसर होतं, पण आता जसं हा रवा चांगला भिजला जाईल ना तसं हे थोडंसं घट्टसर बनतं। तुमचं बॅटर जर फारच घट्ट बनलं असेल तुम्ही थोडंसं याच्यामध्ये पाणी पण घालू शकता। आता रेसिपी आपली इन्स्टंट आहे, त्यामुळे मी सगळ्यात शेवटी पाव चमचा इतका खायचा सोडा वापरला। सोडा हा नेहमी सगळ्यात शेवटी वापरायचा आणि तो अगदी पटापट मिक्स करून घ्यायचा।
सोडा वापरल्यामुळे रेसिपी जाळीदार आणि त्याबरोबर हलकी फुलकी बनते। तुम्ही ही विदाऊट सोडा पण रेसिपी बनवू शकता, फक्त थोडीशी जाळीपणा नाही, मात्र टेस्टला ती उत्तम रेसिपी अशी लागेल। अगदी छानपैकी हे बॅटर तयार झाले। तुम्हाला जर सोडा वापरायचा नसेल तुम्ही तर अर्धा पॅकेट इनो पण नक्कीच वापरू शकता। बॅटर बघा अगदी मस्तपैकी हलकं फुलकं तयार झालेलं आहे, तर पटकन आप्पे बनवूयात। त्यासाठी इथं बघा गॅसवरती मी आप्पे पात्र ठेवलं, त्याला छानपैकी तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर गॅस मीडियम करून बॅटर पुन्हा एकदा छान मिक्स करून आपण कडेनं हे आप्पे घालायला सुरुवात करायची। गॅस जो आहे तो मध्यभागी तापल्यामुळे आपण आप्पे पात्रात त्यावेळी मधोमध आप्पे न घालता शेवटी कडेनं घालायचे आणि सगळ्यात शेवटी मधोमध आप्पे घालायचे। असे केल्यामुळे आप्याला छान एकसारखा रंग देखील येतो। आता हे आप्पे घालून झाल्यानंतर गॅस मध्यम करायचा आणि याच्यावरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं वाट पाहायची। तांदळाचं पीठ आणि रवा अगदी पटकन शिजतो, त्यामुळे 2 ते 3 मिनिटात हे आप्पे तयार होतात। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढील बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका, म्हणजे माझे व्हिडिओज तुम्हाला दररोज पाहायला मिळतील। आता बघा छानपैकी झाकण काढल्यानंतर वरून थोडंसं तेल सोडून घेतलं आणि आता हे आप्पे आपण पलटी करून दोन्ही बाजूने अगदी छानपैकी भाजून घेणार आहोत। रंग तर अगदी मस्त आलेला आहे, अगदी छान तांदळाच्या पिठामध्ये कुरकुरीत बनतात आणि रव्यामुळे त्याला छानपैकी जाळी पण पडते। बऱ्याच वेळा आपला आप्पे पटकन खावेसे वाटतात, पण डाळ भिजत घालायची, तांदूळ भिजत घालायचं, पुन्हा ते वाटायचं आणि मग पीठ फर्मेंट करून हे आप्पे खायचे म्हणले की खूप मोठी प्रोसेस होते। अशावेळी तुम्ही झटकीपट हे तांदळाच्या पिठाचे छान जाळीदार आणि तितकेच मस्त खमंग असे आप्पे नक्की बनवू शकता। तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला जरूर कळवा। रेसिपी जर तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा तुमच्या मित्रपरिवारामध्ये देखील शेअर करायला विसरू नका। तुम्ही बघू शकता आप्पे किती छान असे हलके फुलके आणि जाळीदार आणि फ्लफी बनलेले आहेत, अगदी छान बनतात। पीठ भिजवण्याची किंवा पीठ फर्मेंट करण्याची अजिबात गरज नाहीये। आतमध्ये पण तुम्ही बघू शकताय काय मस्तपैकी जाळी पडलेली आहे आणि ह्या चटणी सोबत तर हे आप्पे अगदी अप्रतिम लागतात। तुम्हाला जेव्हा केव्हाही आप्पे खाऊ वाटतील तेव्हा तुम्ही अगदी पटकी मस्तपैकी असे हे झटकीपट असे आप्पे बनवू शकता। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की छान कमेंट्स करून सांगायला विसरू नका। तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हेही मला कमेंट करून सांगा, जेणेकरून मला देखील कळेल की माझे व्हिडिओ कोणकोणत्या गावामध्ये किंवा कोणकोणत्या शहरामध्ये पाहिले जातात। चला तर मग भेटत असेल काय नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त रहा, खात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःची काळजी घेत राहा।